महत्वाची बातमी सतीश उर्फ खोक्या भोसले संदर्भातली आहे आणि बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा आता घेतलेला आहे। प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतलाय। दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराजच्या न्यायालयात हजर केलं जाईल आणि सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकाने खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं जाणार। न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाणार। ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। बीडमधील शिरूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाणार। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता। आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाणार। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसलेला बेड्या ठोकण्यात आल्या। बीड पोलीस आणि उत्तर पोलिसांची संयुक्त कारवाई।